नमस्कार मित्रांनो, आपली म्हैस जनलेली आहे. ती पैलाडूस वगैरे आहे आणि तिचं दूध फोडण्यासाठी आपण काहीतरी तिला खायला आणलेलं आहे. आता मी सांगते तुम्हाला. हा आहे गूळ, काळा गूळ असतो हा. आणि ह्या आहेत दूध कांड्या. ह्या ठेसून आपण अल्पात खाऊ घालायचे आहेत ना. आता बाईने याच्यामध्ये गूळ घेतलेला आहे थोडासा. काय टाकू राहिलं तुम्ही? शहाजिरं टाकलं बाईनं. कादवळ टाकला. सिंधीमीठ हे सगळं एकत्र मिक्स केलं त्यांनी. आणि आईनं तो उंडा भिजून घेतलेला आहे. आता त्याला वास लागू नये म्हणून बाई ते एकत्र करून त्याच्यामध्ये भरू राहिली, म्हणजे आईच्या हाताला त्याचा वास लागणार नाही. त्या उंड्याचा जर वास आला तर मग ती म्हैस खाणार नाही. त्याच्यामुळं बाई टाकू राहिल्या. आई तुम्ही त्यानं करायला लागला त्यानं वास येईल ना? हो का? खोल करा खोल. आता ह्या त्याचा कानुला बनवून घेऊ राहिल्या. हा कानुला बनवायचा आणि म्हशीला खाऊ घालायचा, म्हणजे ती दुधाला जास्त फुटते आणि चांगलं दूध देते. आमच्याकडं म्हशी पण आहेत, आम्ही शेती पण करतो आणि म्हशीचं दूध चालते, त्याच्यावर आमचा घर खर्च चालतो. झाला आई बनवून तयार. आईचा कानुला बनवून तयार झालेला आहे. आता आपण जाऊ म्हशीकडे, म्हशीला खाऊ घालायसाठी.